नमस्कार मंडळींनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा रमा येण्याची वाट बघत असतो आणि आता अक्षय विचार करतो की ही रमा ना बसली असून त्या नयनासोबत गप्पा मारत कसला भाव काय आहे आणि बाजारात कुठल्या वस्तू आल्या आहे म्हणून असे म्हणत आता पटकन अक्षय त्याचा मोबाईल घेतो. अक्षय आता रमाला फोन लावत असतो, पण रमा आता फोन कट करत असते आणि अक्षय आता पुन्हा रमाला फोन लावतो. तोच रमा आणि नयना दरवाजातून तिथे येतात. अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की माझ्या समोर फोन कट करतेस. तेव्हा आता रमा नयनाकडे बघते आणि म्हणते की आता आले ना मी. अक्षय म्हणतो की पण याच्या पाठीमागे मी भरपूर वेळा कॉल केली, तू कट केली त्याचं काय. पुन्हा आता रमा नयनाकडे बघू लागते. त्यानंतर आता अक्षय म्हणतो काय कुठे होतीस तू. आता रमा अक्षयकडे बघत म्हणते की काय मला विचारताय तुम्ही. अक्षय म्हणतो नाही त्या गेटवरून काकू चालल्यात ना त्यांना विचारतोय. रमा म्हणते की अच्छा. अक्षय म्हणतो की अगं तुला विचारतोय मी, इतक्या वेळ तू कुठे होती या नयनासोबत. तर रमा म्हणते अच्छा मला विचारताय का, आणि मला विचारायलाच हवं मी कुठे होते ते. आणि अक्षय म्हणतो पुन्हा की कुठे होतीस तू, काय मी तुला विचारतोय. रमा आता विचार करू लागते. रमा म्हणते की मी कुठे होते. तेव्हा आता नयना म्हणते हा मी ना रमाला मीच घेऊन गेले होते. नयना म्हणते की गप्पा मारण्यात ना कसा वेळ गेला आमचा तेच कळलं नाही. रमा मला म्हणत होती की अक्षय वाट बघेल, तो माझी काळजी करेल म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो मी काय राक्षस आहे का. नयनासुद्धा आता अवाक होऊन अक्षयकडे बघू लागते. अक्षय म्हणतो की आणि मी तुलासुद्धा खूप फोन केले नयना, पण तू सुद्धा माझे फोन का उचलले नाही. तेव्हा आता नयना म्हणते की फोन बॅगमध्ये होता ना रे अक्षय. अक्षय म्हणतो की एवढं काय असं तुम्ही गप्पा मारण्यात व्यस्त होता त्या सांगा बरं. अक्षय म्हणतो की सांगा ना एवढं का बोलत होत्या. तर रमा म्हणते की मी याला सांगत होते हे मला बोलतील आणि माझी काळजी करतील म्हणून, पण ही नयना काही ऐकतच नव्हती. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की जा फ्रेश होऊन ये. रमा आता नयनाला म्हणते जागा फ्रेश होऊन ये. अक्षय म्हणतो मी तुला सांगतोय तुला. नयना म्हणते की तुमचं चालू द्या मी येते. तर आता नयना जाऊ लागते. तर रमा म्हणते जेवायला ये बरं का. तर आता अक्षय तर अवाकच झालेला असतो. गपचिप तिरप्या डोळ्याने अक्षयकडे बघत रमा आता तिथून जाऊ लागते. तर अक्षय रमाकडे बघत विचार करतो की असं कधी रमा वागत नाही, पण आज रमाला काय झालंय. इकडे आता फाईलमध्ये जे काही अटी आहे त्या सगळ्या अटी आता माही ही देविकासमोर वाचत असते. आपण ज्यावेळेस देविकाच्या नावावरती प्रॉपर्टी केली त्यावेळेस त्या प्रॉपर्टीमध्ये काय काय अटी होत्या हे आता देविका माहीच्या तोंडातून ऐकत असते. माही म्हणते की दरवर्षी नेहमीप्रमाणे मला खर्चासाठी एवढी रक्कम दिली जाईल आणि माहीच्या नावावरती फिक्स डिपॉझिटसुद्धा असेल. ते सगळं वाचल्यानंतर आता माही म्हणते की देविका ऐकलं का. देविका गप्प बसलेली असते. त्यानंतर आता माही म्हणते की देविका ऐकलं ना तो काय काय लिहिलं आहे ते. मला वाटलं मी तुमच्या नावावर सगळी प्रॉपर्टी देऊन टाकली आणि संपलं सगळं, पण नाही. रमामुळे आज मला नवीन आता सगळं काही समजलं आहे देविका. माही म्हणते की देविका जरी मी तुमच्या नावावर प्रॉपर्टी केली असली ना तरी मला रमामुळे हे कळलं आणि मी वकिलाकडे कधीही जाऊन प्रॉपर्टीमध्ये काय काय अटी आहेत हे बघू शकते, कळलं का तुला. आणि जर माझ्या बाबतीत तू काही केलं तर मग पुन्हा रमा इथे येईल. तेव्हा आता बघ तू प्रॉपर्टीच्या या पेपर्सवर सही कर. माही म्हणते की रमामुळे आता मला राहायला घर मिळणार आहे आणि मला पॉकेट मनीसाठी आणि बाकीच्या माझ्या सगळ्या खर्चासाठी पैसेसुद्धा मिळणार आहेत. आणि देविका इकडे तिकडे बघू लागतात. आता रमा म्हणते व्हॉट काय झालं. देविका सही कर. देविका आता त्या फाईलकडे बघू लागते आणि नाविलाजाने लगेच त्या पेपरची फाईल घेऊन देविका त्यावरती सही करते. ते बघताच आता माही मोठ्याने हात वर करत आळस देत आता म्हणते की मी आता याचं खूप मोठं सरप्रायझिंग एन्जॉयमेंट करणार आहे. रागाने देविका तिथून आतमध्ये निघून जाते. पटकन आता माही ते पेपर्स घेते आणि त्या पेपर्सवर देविकाच्या सह्या बघते. आणि त्यानंतर तेवढ्यातच आता रमाच्या मोबाईलवर मेसेज पडलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे आई आजीच्या मोबाईलवर आणि रेवाच्या आईच्या मोबाईलवर सुद्धा आता देविकाने मेसेज पाठवलेला असतो आणि सगळ्यांना एका ठिकाणी बोलावलेलं असतं. नेमकं कशासाठी बोलावलं हे काही कळत नसतं आणि तेवढ्यात आता रमाने आपल्याला का बोलावलं असेल असा विचार माही करते. पटकन आता माही तयार होते. इकडे रमासुद्धा आता माहीला भेटायला आता तिचं आवरते.
दोघीही आता ठरल्याप्रमाणे त्या गार्डनमध्ये येतात. एकमेकींच्या समोर येत माही म्हणते की रमा, तू मला का भेटायला बोलावलंस? तर रमा म्हणते, माही मी नाही अगं, तू मला भेटायला बोलावलंस. तेव्हा दोघीही एकमेकींकडे बघू लागतात. माही म्हणते की तूच मला मेसेज पाठवला होता ना, तुझं माझ्याकडे काही काम आहे आणि म्हणून तू मला इथे भेटायला बोलावलंस. आणि इकडे आई आजी सुद्धा तिला बोलावल्याच्या ठिकाणी आलेली असते आणि तिथे देविका आणि रेवाची आई सुद्धा आलेल्या असतात. आई आजी त्यांच्याकडे बघत म्हणते की मला कशाला इकडे बोलावलं? तर रेवाची आई म्हणते, मी कुठे बोलावलंय? मग आई आजी म्हणते की तू कुठे बोलावलंय म्हणजे? तर तेवढ्यात देविका म्हणते, 1 मिनटं थांबा, तुम्हाला दोघींना ना मीच इकडे एकत्र भेटायला बोलावलंय. आई आजी म्हणते की म्हणजे कशासाठी? तर देविका म्हणते की तुमच्या दोघींसाठी एक सरप्रायझिंग आहे. लगेच आता देविका समोरच हात करून दाखवते आणि म्हणते, बघा तुमचं सरप्राईज. आई आजी आता माही आणि रमाकडे बघते. रमा आणि माहीला दोघींनाही समोरासमोर बघताच आई आजीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. एकटक नजरेने आई आजी त्या दोघींकडे फक्त बघतच राहते, तर रेवाची आईसुद्धा. आणि त्यानंतर आई आजी त्यांच्याकडे बघत म्हणते की ही तर माही आहे आणि दुसरी कोण? तर रमा, म्हणजे रमा जिवंत आहे. आई आजीला धक्का बसतो. रेवाची आई म्हणते की ओ, म्हणजे त्या दिवशी पार्टीमध्ये जी कोणी होती ती माही होती, तर इंग्लिशमध्ये बोलणारी. हसतच आता देविका म्हणते, हीच तर खरी गंमत आहे. आई आजीला देविका म्हणते की तुमच्याकडे ना माही रमा बनून राहत होती. आई आजी आता विचार करू लागते. देविका म्हणते की आता तर रमा परत आली आणि आता तुमच्याकडे रमाच ही रमा बनून पुन्हा राहते. आई आजीला आता धक्का बसलेला असतो. देविका म्हणते की बाकी आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता, कारण माहीला तर आता मी रस्त्यावर आणलंच आहे. आणि त्यानंतर आता आई आजी ही माही आणि रमाकडे येऊ लागते. तेवढ्यात रमाचे लक्ष आई आजीकडे जाते आणि रमा म्हणते, माही अगं आई आजी, आणि आई आजीसुद्धा इथे आल्यात आणि आपल्याकडे जेवू राहिल्यात. तेव्हा लगेच रमा म्हणते की माही पळ. माही आता डोक्यावरती स्कार्फ टाकून तेथून जाऊ लागते. आई आजी पळतच आता त्यांच्याकडे येत म्हणते की माही थांब. लगेच आता माही ही तिथे थबकते. आई आजी ही आता माहीच्या पाठीमागे उभा असते आणि त्यानंतर आता पटकन आई आजी ही डोक्यावरती स्कार्फ बांधलेल्या त्या मुलीसमोर येते आणि पटकन दोन्ही हाताने तो स्कार्फ बाजूला करते, तर ती माही नसून दुसरीच मुलगी असते. तेवढ्यात आई आजी हसतच तिला म्हणते की सॉरी. तर ती मुलगी तेथून निघून जाते पटकन पाठीमागून. रमा तिथे येत आई आजीच्या खांद्यावर हात ठेवते. आई आजी आता रमाकडे बघते आणि म्हणते की रमा. तर रमा म्हणते की आई आजी तुम्ही इकडे काय करताय? आई आजी रमाला म्हणते, खरं सांग तू कोण आहे? तेव्हा आता रमा म्हणते, मी माही आहे, तुमच्याकडे राहते ना ती माही रमा बनून. आई आजी म्हणते की मग आत्ता तुझ्याशी जी बोलत होती ती कोण होती? तर रमा म्हणते, ती माझी शाळेतली मैत्रीण होती. म्हणजे रमाच्या शाळेतली मैत्रीण होती. मी भाजी आणायला निघाले होते ना, तेव्हा मला ती तिथे भेटली, पण तिने मला खूप प्रश्न विचारले. आणि त्यानंतर रमा म्हणते की मी सगळी बरोबर उत्तर दिले, तिला वाटलं मीच रमा आहे. तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला काय वाटलं? आई आजी म्हणते की मलासुद्धा ना तेच वाटलं. रमा म्हणते, काय वाटलं? माही आता आडबाजूला उभा राहून त्यांचे ते सगळे बोलणे ऐकत असते. आई आजी म्हणते की मला वाटलं की खरंच रमा परत आली की काय. माहीच्या रूपातील रमा म्हणते की ती कशाला येईल? अहो ती जरी आली तर डायरेक्टली तुमच्याकडे येईल ना, आणि मग मी इथे कशाला थांबन, मी जाईल मग. आई आजी रमाचे ते बोलणे आता काळजीपूर्वक ऐकत एकटक नजरेने रमाकडे बघत असते. आणि त्यानंतर आई आजी म्हणते की ओके ठीक आहे, आणि आई आजी निघून जाते. आई आजी जाताच इकडे रमा विचार करते की देविका आणि नीलना एकापेक्षा एक कांड करतायत, पण मी त्यांना अजिबात जमू देणार नाही आणि काही करूच देणार नाही. आणि त्यानंतर पुन्हा माही रमा एकमेकींसमोर येतात. रमा म्हणते की बरं झालं त्या मुलीला ना माही आपण तुझं जॅकेट आणि स्कार्फ दिला, नाही तर आई आजीला आता समजलं असतं. पण रमा म्हणते की आता तू काही काळजी करू नकोस माही, आई आजीला काहीच नाही कळालं, आणि जरी त्यांना कळलं ना तरी त्या कुणालाच नाही सांगणार, कारण आई आजीसुद्धा माही आपल्याच बाजूने आहेत ग. त्यानंतर आता विचार करत माई म्हणते की यामध्ये एक गोष्ट ना खूप छान घडली रमा. आता ना मला मंथली पैसेसुद्धा मिळणार आहे आणि राहायला घरसुद्धा मिळेल. तर रमा म्हणते हो. आणि माई म्हणते की मला वाटतंय की आता हे सगळं सोडून मी तिकडे राहायला जायला हवं.
आणि लगेच आता माई म्हणते की मला ना आता तिकडे राहायला जायला हवं. रमा म्हणते बरोबर आहे माही, ऑल द बेस्ट, आणि मी कायम तुझ्यासोबत आहे माही. माही आता रमाचे आभार मानते. तर रमा म्हणते माझे आभार मानू नकोस माई, हे जे मी सगळं तुझ्यासाठी केलं ना त्यातील ते माझ्यासाठी सुद्धा मी केलं आहे. आणि तसंही तू माझ्या घरच्यांना देखील खूप जीव लावला आहे आणि त्यांना सगळं सांभाळून घेतलंस. आणि रमा आता हसतच माईला म्हणते की माई आता तुला त्यांचा त्रास होणार नाही. तर माहीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि दोघीही एकमेकींकडे बघत आता खुश झालेल्या असतात. आणि त्यानंतर आता इकडे आई आजीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. जरी रामाने दुसऱ्या मुलीला दाखवलेलं असतं तरी आई आजीचा मात्र संशय अजूनच वाढलेला असतो. आणि घरी येताच आता आई आजीसमोर रामाच्या जुन्या सगळ्या आठवणी पुढे येतात. आणि 1 रुपया रमा कशी आता त्या सोफा सीट खालून काढत होती आणि रमा अशी हाक मारल्यानंतर रमाने कशी ओ दिली. सीमासुद्धा आता आई आजीला सांगते की आजकाल माही ही रमा बनून राहते ना, पण ती रमासारखंच वागते. आणि माहीला जर काही म्हटलं तर रमाच्या नावाने म्हटलं तर लगेच माही ओ देते. ह्या सगळ्या गोष्टी आता आई आजीला आठवत असतात. आणि पार्टीमध्ये सुद्धा आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा आता रमा कशी इंग्लिश बोलताना अडखळली होती हेही आता आई आजीला आठवतं. आई आजी विचार करते की मला ना आता खूप मोठा संशय आहे, ही माही रमासारखी कशी वागते. आणि तेवढ्यात आता मयुरी आई आजीकडे येत म्हणते की आई आजी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आई आजी म्हणते नंतर बोला आता. तर मयुरी म्हणते नाही नाही आत्ताच बोलायचं आहे. आई आजी म्हणते बोल बरं बाई. तर लगेच मयुरी म्हणते की त्याचं काय आहे ना, या घरात मला कुठलंही स्थान नाही आहे, माझं कोणी ऐकतही नाही. आई आजी आता रागावते. आई आजी म्हणते की हे सांगायचं आहे का तुला, आणि तेही एवढ्या अर्जंटली. अगं या घरात खूप अजून सारे मोठे प्रश्न आहेत. आई आजी म्हणते की या घरात अजूनही बोलण्यासारखे खूप काही प्रश्न आहे आणि यावेळी तुला हे बोलायचं आहे का. आणि रागाने मयुरी तेथून निघून जाते. इकडे आई आजी विचार करते की माझे डोळे मला कधीच धोका देणार नाही. गार्डनमध्ये जे मी बघितलं ना ते माहीच होती असं मला वाटतंय आणि माझी खात्री आहे. आणि त्यानंतर आई आजी तिची बॅग घेऊन आतमध्ये निघून जाते. तर पटपट इकडे रमा ही पुन्हा मुकादमाच्या घरी आलेली असते. नैना आता बाहेरच उभी असते. आणि पटकन रमा आता नैनाला म्हणते की आज ना आई आजींनी आम्हाला बघितलंच असतं पण थोडक्यात आम्ही वाचलो. बरं चल मी आता आतमध्ये जाते आणि यांच्याकडे बघते. तर आता नैना म्हणते ठीक आहे आणि रमा आतमध्ये जाऊ लागते. आणि नैना आता रमा आतमध्ये जाताच विचार करते की म्हणते ही म्हातारी ना जशी दिसते तसं नाही आहे, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. आणि तेवढ्यात आता रमा ही बेडरूममध्ये जाते. अक्षय आता तिथे बसलेलाच असतो. रमाकडे बघत आता अक्षय म्हणतो कुठे गेली होतीस. रमा विचार करत म्हणते की भाजी आणायला गेले होते. आणि तेवढ्यात पाठीमागून दरवाजा उघडून आता जान्हवी तिथे येते. आणि जान्हवी आता रागातच अक्षयला म्हणते की मला ना बेबीचं काही तर कळतच नाही आहे. आजकाल तो नुसताच माझ्याबरोबर भांडतोय, चिडचिड करतोय. अक्षय आता जान्हवीकडे बघतो. जान्हवी म्हणते की आणि आता तर तो काही विचित्रपणे वागायला लागलाय. म्हणतो कसा मी आता काही जबाबदाऱ्या घेणार नाही, मी सुद्धा आता अभिजितसारखं वागायला लागणार आहे. तर आता अक्षय आणि रमा जान्हवीचे ते बोलणे ऐकतात. जान्हवी म्हणते की मला काहीच कळत नाही आहे तो असा का वागतोय ते. रमा जान्हवीला शांत करत म्हणते की तुम्ही अगोदर शांत व्हा बरं, ते कामात असतील, कामामुळे दणदण आणि चिडचिड होत असेल त्यांची. रमा म्हणते आपण बोलूया त्यांच्यासोबत व्यवस्थित. अक्षय म्हणतो की तुम्ही सगळे गप्प राहा, मी बोलतो त्याच्याशी. आणि रागाने जान्हवी तेथून निघून जाते. रमा आता अक्षयला म्हणते की असं कसं, काय झालं त्यांना. आणि तेवढ्यात आता दरवाजा उघडून आभ्या आता त्यांच्या बेडरूममध्ये येतो. आणि लगेच आता आभ्या अक्षयकडे बोट करत म्हणतो की अक्षय दादा असा उगाच करतो का. दादा जर असा उगाच करत असेल ना तर मी त्याला सोडणार नाही. रमा अक्षयला आता हे काय चाललंय ते कळतच नसतं. आभ्या म्हणतो की मला ना काय करायचं ते कळत नाहीये, मला उठसूट कंटाळा येतोय. आभ्या म्हणतो हे सगळे माझे प्रॉब्लेम्स आहे ते मी बघतोय, दादाला यामध्ये नाक खुपसायची काय गरज आहे. आभ्या म्हणतो की हा मुद्दाम का उचकवतो मला आणि हे सगळं काय चाललंय मला कळत नाही का. तर अक्षय म्हणतो हे सगळं काय चाललंय ना ते मलाच कळत नाहीये. अक्षय म्हणतो कळलं मला अभिजित, आणि प्रत्येकाला ना स्वतःचे विचार आहेत. अक्षय म्हणतो तो आपला मोठा भाऊ आहे तेव्हा त्याला त्याची स्पेस मिळाली नसेल म्हणून तो आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करत असेल. आभ्या म्हणतो की पण माझ्या स्पेसचं काय.
आणि त्यानंतर आता आब्या म्हणतो की अक्षय हे बघ, जर आता दादाने काही ऐकलं नाही तर भांडणं होतील बरं का, मी तुला सांगत असतो. तर इकडे हॉलमध्ये आता पुन्हा आनंद मोठ्याने ओरडत चिडचिड करत असतो. आनंद म्हणतो की मोठा मुलगा म्हणून नुसतंच मला हाक मारतात, पण या घरात ना मला काहीच किंमत नाही. आणि तेवढ्यात आता रमा, अक्षय आणि सगळेजण आता आनंदचा आवाज ऐकतात आणि बाहेर येतात. आनंदने आता वेगळेच कपडे घातलेले असते आणि लगेच अक्षय आनंदकडे बघत म्हणतो की दादा काय झालंय. आनंद मोठ्याने ओरडत म्हणतो की मी ना आता बघते ना मी ना आता जबाबदारीने अजिबात वागणार नाही आणि बघ तू आता. आनंद म्हणतो की काढून टाकल्या मी सगळ्या जबाबदाऱ्या, बघ माझ्याकडे आता मी एकदम फ्री आहे. अक्षय, रमा, जान्हवी आता आनंदचे ते विचित्र बोलणे आणि वागणे ऐकून आता खूप अवाक झालेले असतात. आणि तेवढ्यात आता मयुरी टाळ्या वाजवत आनंदकडे बघते आणि म्हणते की अरे वा. मयुरी म्हणते की मस्त चालू आहे आपल्या घरात, इकडे सगळेजण अगदी मस्त राहतात, आपापल्याप्रमाणे जगतात, पण या घरात फक्त मलाच किंमत नाही आहे. तर आता जान्हवीसुद्धा वैतागलेली असते. मयुरी म्हणते की मी राहते या घरात कोणत्या तरी कोपऱ्यात पडून, तुम्ही करा एन्जॉयमेंट. तर अक्षय म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे ना तेच काही कळत नाही. तर आनंदसुद्धा आता मोठमोठ्याने ओरडू लागतो. आनंद देखील आता खूप वैतागलेला असल्याचे दाखवत असतो. आणि त्यानंतर आता मोठ्याने आनंद ओरडत म्हणतो की बोलली, मी तरी म्हणतो अजून कशी नाही बोलली. पटकन आता मोठ्याने ओरडत आनंद आता अक्षय आणि आब्यासमोर येतो आणि म्हणतो की मला ना आता या घरात खूप कंटाळा आला आहे मोठा मुलगा म्हणून वागण्याचा, आणि मी ना आता कुठलीच जबाबदारी घेणार नाही. आणि मयुरीकडे बोट दाखवत आता आनंद म्हणतो की मयुरी ना सतत माझी तक्रार करत असते आणि हा आब्यासुद्धा काही कमी नाही आहे. आणि त्यानंतर आता आनंद अक्षयसमोर येतो, अक्षयच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की आणि तू या घरात स्वतःला आदर्श मुलगा समजतो ना. आनंद म्हणतो तू तर या घरात सगळ्यांचा लाडका आहे आणि मी या घरातील सगळ्यात मोठा मुलगा, सगळ्यात सुज्ञान, नाही का अक्षय. आनंद म्हणतो मी तर खूप समंजस आणि मी कुठलेही नियम मोडत नाही. आनंद म्हणतो की अक्षय मी तुझ्या एवढा स्मार्टही नाही आणि या घरात मला काडीची सुद्धा किंमत मिळत नाही, कळतंय का तुला. आनंद म्हणतो की तुम्हाला सगळ्या चुका माफ असतात पण आम्हाला एक सुद्धा चूक माफ नसते, कळतंय का तुला अक्षय. आणि आनंद म्हणतो की अक्षय जर तुला काही प्रॉब्लेम आलं ना तर तुझ्या बाजूने अख्खं घर उभा राहतं, पण माझं तसं काही नाही आहे. माझ्याकडून एक जरी चूक झाली ना सगळेजण मला बोलतात. आनंद म्हणतो माझं चुकलं, मी शहाणा बनून राहिलो, समंजसपणे बनून राहिलो. आणि आनंद म्हणतो की सतत माझ्या डोक्यावरती टांगती तलवार राहिली, ती म्हणजे जबाबदारीची. काम करा, दिवसभर काम करा आणि जबाबदारी घ्या. नकोय मला ती जबाबदारी, असे म्हणत आनंद जोराने ती शेजारची उशी जोराने खाली फेकून देतो. मयुरी, अक्षय सगळेजण गुपचूप आता आनंदचे बोलणे ऐकत असतात. आणि त्यानंतर आता जान्हवी म्हणते की बेबी ऐक ना. लगेच आता आनंद हा जान्हवीवर धावून जातो. बोट करत जान्हवीला म्हणतो की तुला कालच सांगितलंय मी, मला बेबी म्हणून हाक मारायची नाही म्हणून. रमा आणि अक्षय ते सगळं बघत आणि ऐकत असतात. जान्हवी बेदम घाबरलेली असते आणि डोक्याला हात लावत चिडचिड करत आनंद म्हणतो की या घरामध्ये ना माझी घुसमट होते. आणि लगेच आनंद म्हणतो की मला आता या घरात थांबायचंच नाही, आय एम अ फ्री बॉय. आणि आनंद आता बाहेर जाऊ लागतो. आणि तेवढ्यात आता आनंद बाहेर जाताच इकडे जान्हवी म्हणते की काय होतंय याला, अक्षय आपण डॉक्टरांना बोलवावं का. आब्या म्हणतो की त्याची काहीच गरज नाही. आब्या म्हणतो की डॉक्टरांना बोलवायची काहीच गरज नाही. आणि आब्या म्हणतो की स्टेशनरी स्टोअर आणले ना त्याचे रेनॉल्ड्स संपले असतील. आणि आता आब्याकडे बघत आता अक्षय म्हणतो बस झालं आब्या. अक्षय म्हणतो बस झालं यार, काय चाललंय हे. आणि आब्या तू तरी थांब ना यार. आणि त्यानंतर अक्षय आता बाहेर निघून जातो आणि आनंदला इकडे तिकडे शोधू लागतो. इकडे आता लगेच जान्हवी ही रमाकडे येते आणि रमाचा हात धरत म्हणते की रमा सगळं काही ठीक होईल ना गं. आणि त्यानंतर आता रमा जान्हवीला समजावं लागते. रमा म्हणते जान्हवी ताई तुम्ही काळजी करू नका, ज्या वेळेस आपल्या मनावरती असं ओझं पडतं ना त्यावेळेस साहजिकच आहे चिडचिड होती. रमा आता अगदी व्यवस्थितपणे जान्हवीला समजावून सांगत असते. आभ्या तिरप्या डोळ्याने ते सगळं रमाकडे बघत ऐकत असतो. रमा म्हणते त्यांच्या का मनातलं एकदा सगळं बाहेर पडलं ना मग ते शांत होतील, आपण ना त्यांना थोडा वेळ द्यायला पाहिजे. आणि त्यानंतर आता इकडे आई आजी तिच्या बेडरूममध्ये माही आणि रमाचा विचारच करत असते. एकझऱ्या मारत आता आई आजी विचार करते की आता ही जी माझ्या घरात आहे ती माही आहे की रमा आहे. आणि त्यानंतर आता आई आजी विचार करते की रमाच्या ऐवजी जर माहीच्या घरात रमा बनून आली ना तर ते जास्त चांगलं आहे. आणि इकडे आता बेडरूममध्ये रमा आणि अक्षय आता आंबे खात असतात.
आणि त्यानंतर प्रेमाने रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत आंबा खाऊ लागतात. तर अक्षय रमाच्या हातातील आंबा आता रमाच्या होठाला आणि गालाला लावतो आणि म्हणतो की आता ना हे आंबा खाण्याच्या अगोदर छान मुरंबा होणार आहे. इकडे आता आय्याजी मोठा विचार करून एक आय्याजीने भयानक निर्णय घेतलेला असतो. आय्याजी पटकन एक फोन लावते आणि म्हणते की माझ्या डोक्यात ना एक मोठा विचार आहे, पण त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. आय्याजीने आता फोन केलेला असतो. तर आय्याजी आता कोणता प्लान करणार आणि आय्याजी आता माहीला रमा बनून मुकादमांच्या घरात आणणार का? तर अक्षय आता खऱ्या रमाला ओळखून अक्षय तृतीयाच्या दिवशी आता खऱ्या रमासोबत अक्षय काय करणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.